लागल्या. हा एवढत होता वाचवा वाचवा, तुम्ही आहे का जवळ, वाचवा. एकही माणूस नाही तिथं. वर मात्र वाघ टपून बसला होता. आता शेवटचा एक पर्याय उरला त्याच्या पुढे. त्याने विचार केला, जाऊ द्या, वर गेलं तर वाघ सोडणार नाही आणि या पारंब्याला धरून राहावं तर माशा चावतेत, मरणदायी दुःख होत आहे, त्यापेक्षा विहिरीमध्ये उडी घ्यायची. नशिबानं वाचलो तर वाचलो देवाच्या कृपेनं. विहिरीमध्ये आता उडी घ्यायची. उडी घ्यावी म्हणून त्यानं खाली वाकून पाहिलं तर एक नाग फणा काढूनच बसला होता. एक खाली दाखवून सुपा एवढा फणा काढून बसला होता एक खाली. आता काय करावं, वर जावं, वर वाघोबा, वर जावं, वर वाघोबा, खाली जावं, नागोबा, आणि या पारंबीला असंच धरून राहावं, आगोबा. माशा चावते, दुःख पर्वता एवढी. आपला विषय लक्षात आला का? या संसारामध्ये एवढं दुःख आहे, दुःख पर्वता एवढी. आता सुख किती आहे बघा, ऐका. तेवढ्यात होतं काय, एक मधाचा थेंब त्या नाकावर पडतो. केवढा सुख, सुख पाहता जावा पाडे. आणि तो थेंब, मधाचा थेंब चाटण्यासाठी आपली जीभ बाहेर काढतो आणि धडपड करतो. असं या संसारामध्ये आपलं चाललंय. थोडं सुख आहे तर आपल्याला वाटतं बरं, तरी देखील आपल्याला संसार सुटत नाही. थोडं सुख आहे, वाट पाहिलं तर रात्रंदिवस दुःख आहे, तरी संसार आपल्याला सुटत. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढी. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, सगळं माहीत असून सुद्धा संसार सुटत नाही. भय वाटे परी न सुटे हा संसार, विषया ओढे
एवढे भुलले जीव आता याची कोण करील केव नुपजे नारायणी भाव पावणे ठावणार देह कोण सुख धैर्य संसारी. या संसारामध्ये कोणतं सुख धरून आपण बसतो कोणा स्टोक सोडायलाच तयार नाही. याचा अर्थ संसार करायचा नाही असं नाही का महाराज, करायचा परंतु त्यामध्ये रममान व्हायचं नाही. तुम्ही आम्ही किती रममान झालो हे पटवून देण्यासाठी भागवतामध्ये ऐका, भागवतामध्ये एकनाथ महाराज एक गोड दृष्टांत सांगतात पहा. साप बेडुका ते गेली बेडुक मुखी मासा कवळी तैशी मृत्युमुखी पडाली विषया भोली झोंबते. एकनाथ महाराज दृष्टांत देतात ऐका. एका नदीमधून साप आणि बेडूक वाहत चाललेले आहेत, तरंगत चाललेले आहेत, नदीतून वाहत चाललेले आहेत दोघेही. त्या सापानं काय केलं, त्या बेडकाला पाहिल्याबरोबर त्याला आपल्या तोंडामध्ये घट्ट पकडलं आणि त्याला व्यवस्थित खाण्यासाठी तो किनाऱ्याकडे घेऊन चाललेला आहे. आता मला सांगा, तो बेडूक कुठे आहे, कुठे आहे? सापाच्या तोंडामध्ये आहे की नाही. त्यानं कसं राहिलं पाहिजे, घाबरलं पाहिजे की नाही, थोडं भिलं पाहिजे की नाही. एवढं त्या सापाच्या तोंडामध्ये असून देखील तो बेडूक काय करतो, त्या पाण्यावर तरंगत असलेले मच्छर पाहून धाव घेतो, तोंड पसरून ते मच्छर खाण्यासाठी धाव घेतो. त्या बेडकाला समजायला पाहिजे होतं मी आता फक्त एका घटकेचा सोबती राहिलेला आहे की नाही. थोड्याच वेळात तो साप मला खाणार आहे. सगळं विसरून गेला बरं का तो बेडूक, सगळं विसरून गेला. का तर विषयामध्ये अंध झाला. अहो त्या बेडकाचं सोडून द्या, तो तुमच्या आमच्यापेक्षा खालच्या दर्जाचा प्राणी आहे की नाही. त्याला बुद्धी थोडी कमी असेल, परंतु तुम्हाला जर करू नये का हो महाराज. अहो तुमचा सुद्धा असंच चाललंय महाराज. कसं चाललेलं आहे या संसार रूपी लाटातून, त्या भवसागरातून तुम्ही आम्ही जीव रूपी बेडूक त्या काळ रूपी सर्पाच्या तोंडामध्ये घट्ट पकडलोय. आणि हा काळ रूपी सर्प तुम्हा जीव रूपी बेडकांना किनाऱ्याकडे म्हणजे मृत्यूकडे घेऊन चाललेला आहे. तेव्हा तुम्हा जीव बेडकांना एवढं समजत नाही का की एक ना एक दिवस काळ माझी शिकार करणार आहे, काळ मला खाणार आहे. सगळं विसरून गेलो आपण का, विषयामध्ये अंध झालो. संसार करा परंतु रममान होऊ नका. संसार कसा करायचा एकनाथ महाराजांनी सांगितलंय पहा. पक्षी अंगणी उतरते
एका गुंतवण्या राहती तैसे असावे संसारे जोवरे प्राचीनाची दोरी. पक्षी आपल्या अंगणामध्ये येतात है की नाही? पक्षी आपल्या अंगणामध्ये येतात, दाणे टिपतात आणि निघून जातात. ते असं म्हणतात का आपा आता हे आमचंच घर आहे असं म्हणतात का? नाही नाही. किंवा दुसऱ्या दृष्टात पुढे देतात एकनाथ महाराज. वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला तैसे असावे संसारे जोवरे प्राचीनाची दोरी. वस्तीकर येतो आपल्या दारामध्ये थांबतो, थोडस विश्रांती घेतो आहे की नाही, खाटावर बसतो, पाणी पितो आणि थोड्या वेळाने विश्रांती घेऊन निघून जातो. तो असं म्हणत नाही आता हे माझं घर आहे तुम्ही बाहेर व्हा. त्याप्रमाणे बाबा इथलं काम झाल्यानंतर आपण निघून जायचं आहे. या संसाराला चिटकून